दादा आई येतो आम्ही एकदा हॉस्पिटलमधून जाऊन मग पाहतो डॉक्टर काय म्हणतो काय नाही. आणि जी सोनोग्राफी पण करा सांगेल डॉक्टरना, सोनोग्राफी पण करून येतो. हं? हो हो बाप्पा जा चांगलं डॉक्टरला विचारपूस करा हा. काय खायचं काय नाही. हो आई हो, आम्ही चांगला विचारपूस करतो. काही ताण नका घेऊ तुम्ही. पाय ना मग पा मग किती शाय नाही पा त्या म्हातारीला कालच्या म्हातारी आलेला तिला बोलतो विचारतो आणि मला विचारायला बी नाही बोलायला बी नाही की सांगायला बी नाही पाहा असा बदलला. या मग लवकर जाऊन दवाखान्यात, परत गर्दी होईल तर नंबर लागणार नाही लवकर. जा बरं लवकर लवकर जा. चला मग चल हो पुढं. का हो म्हातारे काल नाही आली तू 2 दिवस नाही झाले तुला यायला. हा माझ्या जावाला द्याराला माझ्याबद्दल भडकून दिला तो नाही का. मी काय भडकलो माझ्या जावाला द्याराला. पाहो कशी म्हणून राहिली मला पा. अरे ते ध्यान नको देऊ त्या पागलवर, जाऊ तिकडं. कोणी पागल कोणी कोणाला म्हणले तुम्ही पागल. तुला म्हणले ते पागल तुला काय करते हे करून. सासरा मानत नाही तू तर डायरेक्टच म्हणते कोणाला म्हणले मारतिक काय मग द्यायला मारतिक का सासऱ्याला. हा अशी धावून दिली डायरेक्टच लगेच काय मारतीच. मी कशाला मारू बाप्पा कोणला. हा काय म्हातारी बाबा ही म्हातारी आली घरात आणि सगळं बिघडून टाकलं आमच्या घराचं वातावरण. महादेर मला न विचारता काहीच करत नव्हतं काम. वहिनी करायची आणि मग जाऊ मला विचारल्याशिवाय कुठे जात नव्हती. ताई करायची. आणि आता बघा मला विचारलं सुद्धा नाही दवाखान्यात गेले तर. आणि तू आलेली कालची म्हातारीला विचारायला लागली आई करायला लागली. हा मला विचारलं सुद्धा नाही कोणा. काय जादू केली हा जादू टोना करते काही म्हातारी. हा कर्म असते का बाई ते माणसाचे कर्म. तुझे कर्म असेल काही तसे म्हणून तुला विचारत नाही आता. तुझी जाऊ तुला विचारत नाही आता. त्याला मी काय करू. आणि जादू टोना काय बाई काय असतं हे तुलाच माहिती बाई. जादू तू काय ते आम्हाला काय माहित नाही यातलं. पाहून घेईन मी काय करा पाहून घेईन. मला एकांतात केलं तुम्ही एकटं पाडलं मला. एकटं पाडलं मला तुम्ही सगळ्यांना मिळून. अगं बाई तुला कशाला एकटं पाडलं कोणा. अगं तुझी जाऊ प्रेग्नेंट आहे ना पोटूशी ती तिची काळजी घे तिचं खाऊ ठेवू घाल चांगलं. मग बघ ती तुझ्याशी कशी चांगला वागते आणि तुझं किती चांगला वागतो तुझ्यासोबत. नवलच झालेलं एक नवलाचीच पोटूशी झाली नवलाचीच प्रेग्नेंट झाली. आम्हाला जर झालेच नाही लेकर कधी आमची घेतली जस काही कोणा काळजी. आम्हाला जस काही बघायची सांगितली होती याची काळजी घ्यायची. का ग बाई का बरं असं. तुझ्यासोबत नाही चांगलं झालं मग काय तिच्यासोबत बी चांगलं करत नाही काय तू. तुझ्या वेळेस ना सांगून तुझी काळजी घेणार पण आता तू आहे ना तिची काळजी घेणारी. तू घे तिची काळजी. हा मी नाही रिकामी तूच कर तुला काय करायचं तर. काळजी भुलजी मी काय काळजी घ्यायला मला कामा नाही काही. लेस नवल झालं माझ्या घराला लेस नवल झाले. प्रेग्नेंट राहिली माहिती होतं लेस नवल झालं लगे. जशी त्याच्या तोंडात तिथंच ना ज्याच्या त्याच्या तोंडात तिथंच ना. आमचं तर काहीच नाही काही इज्जत आहे घरात. कशी बाई हो ही कशी बाई हिला काहीच घेणं नाही कोणाशी स्वतःच पात्र राहते नुसती. तुला मी सांगेल नाही का मग ले बारुळी ती लेच बारुळी. तिला का बरं दिसतं काय. हा तिला बरं दिसत नाही आता सागरचं तिला लेकरू होणार आहे ना. तिला बरं नाही वाटते. हिला कसं हिला वाटलं काय भाऊ आपलाच राज आहे आता मला पोरग आहे मस्त सगळं आपलंच इथं आता. अशी तोरा दाखवायचा तिच्यावर तिला असं हे करायची ती. पण आता बघ तिला कसं थनफन मग करू राहिली. तिला पोरग झालं तर मग तिच्या तळपायाच्या मस्तकात जाईन. हो लय बेकार बाई लय डेंजर आहे. जर ध्यान ठेवायचं आहे सागरवर बी जर ध्यान ठेवायचं आहे. हे काही करू नये तिला. मी तर पक्क ध्यान ठेवणार आता सागरवर पक्क. आता का आली मला कशी तर. नमस्कार डॉक्टर साहेब. अरे या झोपा बाई वर झोपा पलंगावर. सिस्टर ओ सिस्टर. हा साहेब बोला ना. यांची बीपी वगैरे सगळं चेकअप करून घ्या एकदा. हो सर हो. हा आता बरं वाटतंय का कालच्या पेक्षा. काही खाल्लं का आज. हो डॉक्टर साहेब खाल्लाच आणि आता चांगलं वाटतंय कालच्यापेक्षा मस्त वाटतंय आता. अच्छा काही मळमळ गिळमळ चक्कर बिक्कर. नाही काहीच तकलीफ नाही आता काहीच नाही. ठीक आहे तर वेळेवर जेवण करायचं मस्त फळं वगैरे खायचे ड्रायफ्रूट खायचे ज्यूस प्यायचं मस्त पोटभर जेवायचं. काय काही गोळ्या लिहून देतो त्या घ्यायच्या. काही गोळ्या लिहून देतो त्या घेऊन या. आणि आज तुम्ही सोनोग्राफी करून घ्या म्हणजे आपल्याला कळलं बाळ कसं आहे काय बाळाचे ठोके वगैरे कसे हे आपल्याला कळून जाईल. आणि जर काही फॉल्टेज असलं बाळामध्ये तर तेही आपल्याला कळून जाईल. म्हणजे आता जर कळालं तर नंतर काही प्रॉब्लेम होणार नाही. त्याची ट्रीटमेंट आता आपण चालू करून घेऊ. आता एकदा बघून घ्या तुम्ही सोनोग्राफी करून घ्या. हो डॉक्टर साहेब हो करून घेतो आम्ही सोनोग्राफी. ठीक आहे जा मग सोनोग्राफी करून घ्या आणि मला रिपोर्ट आणून दाखवा. हो चालतंय. काय म्हणतो योगी काय म्हणतो. लवकर ये मला करमत नाही. आता मी काय टाकू. हा नाही मी वेळेवरच येणार आहे. लवकर आले तर आई विचारेल कशाला चालली लवकर. आईमुळे लवकर येता येत नाही. सेंड. कायच करा बापा ह्याची पोराला कायच करा बापा विकीला या ऐकतच नाही कशाला बोलवतो काय माहिती लवकर. काय हो म्हणणे काय व त्या मोबाईल मध्ये तोंड घालून बसती कधी पण जरा कामधंदे करू लागत आहे ना का मला. काय गाई काय काम आहे ग तुला. नेहमी म्हणते काम करू लागत आहे. काय काम म्हणजे अगं पोळ्या करा झाडून द्या भांडे बिंडे घासू लागा एखाद्या कपडे धुवा. तुला काही कळतं का काहीच काम करत नाही ना तू.
त्या मोबाईल मध्ये काय काय नाही बरं, काय मोबाईल मध्ये त्या पोहतीस मला. कुठं काय गाई नाही मैत्रिणीचं चॅटिंग करत होते मी. त्या म्हणू लागल्या की ये लवकर कॉलेजला, लय उशीर करते तू. मी म्हणलं नको, माझी आई नाही म्हणते यायला लवकर. काय ग लवकर कॉलेजात काय त्या पोरी कशाला येऊन बसते लवकर कॉलेजात? वेळेवर जायचं ना, वेळेवर जायचं काय हे जाऊन टाइमपास करायचा नुसता. अगं हो ना, मी कुठे चालले मग? तू नाही म्हणलं लवकर जायला तर नाही, हो म्हणलं तर हो. तुझ्या बापानं पण ते मोबाईल तुला काय माहिती काय म्हणून घेऊन दिला. घेणं देणं आपलं शिल्लक काम बिघडती पोरं पोरी या मोबाईल ना बिघडत्यात. काय काम होतं या मोबाईलचं काय माहिती. अगं आई लागतो ग कॉलेजला गेल्यावर, लागतो मोबाईल. आता मी मोठी झाली ना, मग मोबाईल पाहिजे नाही का मला? एखाद्या झाला काही प्रॉब्लेम कॉलेजमध्ये का काही फोन करायला पप्पाला तुला, मग लागतो मोबाईल आता. प्रॉब्लेम काय माहिती काय प्रॉब्लेम आहे तुमच्या इथं. बरं बघ किती वाजले. बरं निघते मी कॉलेजला, बरं का निघते. झाला टाइम जा. गेली काही पोरगी त्याची आता direct संध्याकाळी येईल पोरगी. तिला तरी काय म्हणून फायदा आहे म्हणा माय कामाचा. काम करो का न करो आता काय शिकली पाहिजे बाय पोरगीले, शिकली पाहिजे काहीतरी मोठ्या मोठ्या नोकरी लागली पाहिजे मोठ्या मोठ्या. ती मुन्नी पण ना कवाशी गेली काय म्हणते बाप्पा. आली आली मुन्नी आली आली. किती वाट पाहायला लावते ग मुन्नी तुम्हाला, किती वाट पाहायला लावते. तुला म्हणलं नव्हतं का लवकर यात जाय म्हणून. अरे बाप्पा नाही देत ना रे घरातून, नाही देत ना रे विकी घरातून मला लवकर. माझी आई नाही देत ना मला. अरे माझ्यासाठी एवढं बी करू शकत नाही का तू? एवढं बी करू शकत नाही, नाही निघू शकत का तू लवकर घरातून? ठीक आहे ना, ठीक आहे, प्रयत्न करा ना. हो चाल मग, कवाची वाट पोरवलं मी तू इथं, चल बरं. हो चाल चाल. आणि तुला सांगितलं ना असं गावात नको वाट पाहत बसत जाऊ, तिकडे कॉलेजच्या साईडला थांबत जाय ना. असं कोणी पाहिलं तर कसं व्हायचं? काल त्या बबिता काकून पाहिलं होतं वाटतं आपल्याला, तर घरी आल्या होत्या त्या. काय काकून पाहिलं होतं का? मग काय तो आईला सांगितलं का काही? अरे ते सांगितलं नाही त्यांनी काही, असं काही म्हणलं नाही डायरेक्ट, पण असं म्हणत होत्या ना की पोरं फसवत्यात, पोरापासून लांब राहायचं, असं तसं. मग आईला सांगत होत्या की समजून सांगा हिला, असं तसं. आणि म्हणत होत्या की मग काय पहिला दिवस आहे असं म्हणत होत्या. आणि म्हणजे मित्र मैत्रिणी झाला की नाही, मग मित्र मैत्रिणी आणि मित्रावर जोर द्यायचा, मित्र मित्र झाले की नाही असं म्हणायचे त्या. असं का? हो नाही 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 असं म्हणत असं त्या पाहायला गेले नसेल. अरे नक्की मला बोलण्यातून कळलं त्यांच्या, त्या बोलतच कशा टॉन्ट मारत होत्या मला सारखं सारखं टॉन्ट. बरं तर त्यांनी आईला काही सांगितलं नाही का, असं वाटतंय मला की बघितलं म्हणून. अरे बघितलं असत मग डायरेक्ट म्हणले असते ना तुला, तुझ्या आईला सांगून दिलं असं त्यांनी. काय माहिती बाप्पा बघितलं की नाही, पण असं त्यांच्या बोलण्यातून ना असे टॉन्ट मारायचे त्या टॉन्ट मधील मला कळलं होतं पाय की असं म्हणे पोरं फायदा घेतात आणि सोडून देतात, असं असं बोलायचे बायकायचे काही बोलायच्या. म्हणलं बाप गेला आता आपण कामातून, आता काही खरं नाही आपलं. यांनी नक्की पाहिलं म्हणलं मला, सांगा म्हणलं आईला. मग काहीच नाही बोललं त्या आईला, काहीच नाही सांगितलं आणि मग चुपचाप चालला गेला काय. असं असं बरं चल पटकन चल. बाईक कुठे तुझी? बाईक कोण आणली इकडं? अरे लांब उभी केली तिकडे बाईक मी, तिकडं बाजूला उभी. परत तू म्हणशील ना की गावात नको आणू बाईक नसन तसन, तुझ्यामुळेच लांब उभी केली मी ती. आता तूच म्हणते की कुठे बाईक? बरं झालं ते बरं केलं, चल चल बरं इकडून बसू बाईकवर जाऊ चल. हाव हाव चाल चाल. बापरे इथं उभी केली वेळ गाडी. इथे उभी केली, चल बरं बस पटकन. अगं चल ना बस ना. हा हो बसते बसते. बसली का? चालू का? हा हो चाल चाल. बघा दादा ते बघा बा तुमचं छोटस, बघा बघा त्याचे ठोके ढकटक करतात. कुठे बाळ कुठे? दिसत नाही त्याच्यामध्ये छोटस बाळ. नाही 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 बाळ नाही दिसणार तुम्हाला एवढ्या लवकर. ते जे दिसते ना छोटस गोल गोल, ते आहे बाळ. अजून त्याचं काही तयार झालेलं नाहीये. अजून तो छोटस एक काहीतरी असं आहे बघा, ते छोटस आहे. अजून त्याला हात पाय ना काहीच नाही आलेलं. अजून 2 महिन्यांनी जेव्हा सोनोग्राफी करा ना, तेव्हा ते आपल्याला सगळं बाळ दिसून जाईल. तेव्हा फक्त ते धक धक करते हलते ना, ते त्याचे ठोके ठोके दिसते ते बघा. ठोके मस्त आहे बाळाचे, म्हणजे बाळ चांगला आहे. अरे हो 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 हो, छोटस छोटस म्हणजे नुसतं जसं आताशी हार्ट तयार झाला नाही का, धक धक करताय. मला मला पण बघायचंय माझं बाळ, मला पण बघायचंय. हो 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 अजून तयार नाही झालं बाळ, अजून काहीच नाही त्याचं, आज फक्त हार्ट तयार झालं. हार्ट अजून 2 महिन्यांना बघ मग बाळ. आता काय बघते त्याला? नाही नाही बघून घ्या बघून घ्या, तुमची इच्छा जर असेल बघायची बघून घ्या ना. बघा वर असं मान करा ना, बघा तुम्ही बाजूला व्हा ना, मला बघू द्या ना. बघ बाबा बघ. अगं माझ्या बहिणी तिथं नुसतंच असं छोटस काय धक 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 करता येतेस ना. हो तेच तेच तेच. आता बघा 2 महिन्यांनी मस्त हात पाय छोटे छोटे नाक मस्त दिसेल बघा. सध्या काही दिसत नाहीये बाळ, ते 2 महिन्याने मस्त बाळ दिसून जाईल, तेव्हा तुम्ही बघून घ्या मग. हाव हाव. मला आता हे बघून खूपच खूपच असं उत्सुकता वाटते, कधी बाळ होतं कधी नाही. कसलं भारी राहील ना माझं बाळ. ठीक आहे ताई, उठा तुम्ही आता. तुमचं बाळ एकदम मस्त आहे, ठोके बिके मस्त आहे. आणि तुम्हाला रिपोर्ट भेटून जाईल. 15 मिनिटं थांबा तुम्ही बाहेर, आणि मग डॉक्टरला तुम्ही रिपोर्ट दाखवून घ्या. कसं मग कसं वाटलं बाळ? कसं वाटलं काय दिसलं तरी कधी काही पण तुमचं. बाहेर बसून घ्या तुम्ही, बाहेर बसून घ्या आणि रिपोर्ट तुम्हाला भेटून जाईल.
हो मॅडम, ठीक आहे मॅडम. मग आम्हाला रिपोर्ट ते डॉक्टरला दाखवून द्यावं लागेल का परत? हो हो, तुम्हाला ते डॉक्टरांना दाखवून घ्यावं लागेल. 15 मिनिटात रिपोर्ट देते मी तुम्हाला. तुम्ही भेटून जा परत डॉक्टरला. ठीक आहे, बसतो आम्ही बाहेर. मग डॉक्टर साहेब, कसे आहे मग रिपोर्ट बाळाचे? चांगले का कसे बाबा? सांगून द्या एकदाच. चांगलंच नाही होते, मॅडमने सांगितलं का सगळं चांगलं आहे म्हणून. ते डॉक्टरला विचारलेलं बरं असतं. ते डॉक्टरचं विचारलेलं चांगलं असतं. ते डॉक्टर व्यवस्थित सांगतात अजून. असं असं म्हणता का? बरं बरं. रिपोर्ट तुमचा एकदम मस्त आहे, काहीच फिकीर करायचं काम नाही. मस्त लगे एकदम टकाटक. काही गोळ्या देतो कॅल्शियमच्या, मस्त घेत जा रोज एक. विटॅमिनच्या देतो काही. आणि खाण्यापिण्यावर जास्त लक्ष द्या. फळं खायचे, रोज एक फळ खायचं, नारळ पाणी प्यायचं. म्हणजे याने बाळ मस्त तंदुरुस्त राहतं मग, आणि मस्त गुटगुटीत बाळ राहतं. अच्छा अच्छा, ठीक आहे साहेब. ठीक आहे, तुमची फाईल, आणि दुसऱ्या वेळेस येताना चेकअपला हे सोबत घेऊन येत जा फाईल. हो साहेब, हो हो. येऊ का मग डॉक्टर साहेब? हो या. आणि त्या गोळ्या घेऊन जाताना बरं का, फाईल मध्ये लिहून ठेवलेल्या मी त्या गोळ्या घेऊन जा. हो साहेब, हो घेऊन जातो.